द अरेंज मॅरेज भाग 8 रोमॅन्टिक लव्ह स्टोरी. अर्जुनला पुन्हा घरी आलेलं बघून ताई आणि जिजू एकदम बुचकाळ्यात पडतात. अर्जुन ताई आणि जिजूंना बघून म्हणतो, काय झाले, असे काय बघत आहात माझ्याकडे की जणू मी पहिल्यांदाच येत आहे घरी. जिजू म्हणतात, अरे आत्ताच तर तू गेलास ना सायलीला घेऊन, मग 1 तासातच परत आलास म्हणून विचारत आहे. बरं ये घरात बसून बोलूयात. अर्जुन घरात येतो आणि ताईकडे बघत म्हणतो, ताई ही टीना कोण आहे ग? ताई एकदम आश्चर्याने अर्जुनकडे बघते. तिला समजत नाही की यावर काय बोलावे. ताई बोलणार तोच अर्जुन म्हणतो, तुला काहीच माहिती नाही असे बोलूच नकोस. जिजू म्हणाले, अरे काय चाललंय तुम्हा भाऊ बहिणींचे, कोणी मला सांगेल का? आणि आता कोण ही टीना? अर्जुन म्हणतो, जिजू सांगतो मी, पण आधी ताईचं उत्तर मिळू द्या मला. ताईला पण कळून चुकले असते की अर्जुन आता तिच्याकडून कळवूनच घेणारे की टीना कोण आहे. ताई म्हणते, अर्जुन माहिती आहे मला ती कोण आहे. ही तीच मुलगी आहे जिच्याशी तुझं लग्न ठरले आहे. ताई आता अर्जुनकडे बघून हसते. अर्जुन म्हणतो, असं आहे तर. आणि ताई तू पण सायलीच्या बाजूनेच माझी मज्जा घेत होतीस ना, आणि इकडे मी किती टेन्शनमध्ये होतो तुला माहीत आहे. जिजू त्या दोघांकडे फक्त बघत असतात. त्यांचा असा गोंधळलेला चेहरा बघून अर्जुन आणि ताई दोघेही खूप हसतात. अर्जुन म्हणतो, जिजू तुम्हाला माहिती आहे का की सायलीला माझ्याबद्दल सर्व माहिती आहे, म्हणजे हेच की वृद्धाश्रमाचं ट्रस्टी मीच आहे. आणि मला समजले आहे की सायलीच तीच मुलगी आहे जिला मी मंदिरात शोधायचो. जिजू म्हणाले, ओ हो असं आहे का, पण आम्हाला आधीपासूनच माहिती होते की ती मुलगी सायलीच आहे जिला तू मंदिरात शोधायचास आणि जिच्या सुखासाठी तू सारखा देवाकडे प्रार्थना करायचा, काय बरोबर ना? जिजू अर्जुनला चिडवत म्हणाले. अर्जुन म्हणतो, तुम्हाला कशी माहिती की ती मंदिरातली मुलगी सायलीच आहे? ताई म्हणते, अरे अर्जुन तू जेव्हा सायलीबद्दल प्राचीला सांगितले तेव्हा प्राचीला आधीच माहिती होते की ती मुलगी सायलीच आहे आणि ती तुला सांगणार होती, पण नेमकं त्याच वेळेस तुझा फोन हरवलेला, आठवतंय का तुला? आणि मग तिचा आणि तुझा कॉन्टॅक्ट झालाच नाही. त्यानंतर ती बँगलोरला निघून गेली, पण जाण्याआधी तिने आम्हाला सर्व काही सांगितले. मग तुझ्या जिजूंनी त्या मुलीची सर्व चौकशी केली आणि योगायोगाने ती यांच्याच मित्राची बहीण निघाली. मग काय सर्व मार्ग एकदम मोकळे झालेत आणि तिचं स्थळ तुझ्यासाठी सुचवलं आणि तिच्या घरी पण सांगितले तुझ्याबद्दल. मग पुढे तर तुला सर्वच माहिती आहे. अर्जुन म्हणतो, मग ताई सायलीला हे सर्व कोणी सांगितले? ताई म्हणते, तुला काय वाटते? अर्जुन ताईकडे बघत, प्राची कसली आहे ना ती, मला सांगायचं सोडून आधी सायलीला सांगितलं, बघतोस तिला नंतर. पण आधी सायलीचा नंबर आणि काय ग ताई, तुला असं ती काय बोलली की तू पण तिच्या पार्टीत सामील झाली? खरं तर मला जेव्हा कळले की टीनाच सायली आहे तेव्हा मला खूप राग आलेला तिचा, पण नंतर मी शांत झालो. म्हटले ती असे का करत आहे, आधी त्याचे कारण तर जाणून घेऊयात. ताई म्हणते, अरे काही नाही रे अर्जुन, अल्लड आहे ती जरा आणि खूप प्रेम करते तुझ्यावर. तिला फक्त तुला एक सरप्राईज द्यायचे होते म्हणून ती तुला टीना या नावाने मेसेज करून त्रास देणार होती आणि एंगेजमेंटच्या दिवशी तुला सांगणार पण होती की तीच टीना आहे. अर्जुन म्हणतो, ओ असा प्लॅन होता काय? आता बघच ताई की मीच तिला कसे सरप्राईज देतो. हां फक्त मी जेव्हा सांगेल तेव्हा माझी साथ द्यायची आणि सायलीला तू काहीही सांगायचे नाही. जसे तुमच्या प्लॅनमध्ये आहे त्याप्रमाणे चालू द्यायची. ताई म्हणते, ओके, पण अर्जुन जरा शांततेत घे, तिला ओरडून वगैरे नको हां, खूपच साधी आहे बरं ती. अर्जुन म्हणतो, ताई तू मला ओळखतेस ना, मी तिला ओरडणार वगैरे नाहीये, तू काळजी नको करूस. ताई म्हणते, अरे पण तुला कसं काय माहिती पडले सायलीच्या प्लॅनबद्दल? अर्जुन म्हणतो, अगं आम्ही आता बाहेर एका ठिकाणी थांबलो होतो ना, आणि तिला आईस्क्रीम खूप आवडते म्हणून ती ते आणायला जात होती. तेवढ्यात तिचा फोन खाली पडला आणि तिला मी सांगितले की तू पुढे जा, मी घेतो फोन. आणि त्याच वेळेस तिच्या फोनवर तिच्या आईचा कॉल आला आणि तो मी उचलला. मी बोलणार तितक्यात तिच्या आईने तिला टीना कुठे आहेस म्हणून विचारले आणि मला तेव्हाच क्लिक झाले की ही टीना तीच तर नाही ना. मग त्यांच्याशी बोलून मला सायलीने टीना म्हणून ज्या नंबरवरून मेसेज केलेला त्या नंबरवर कॉल केला आणि मला समजले की तो नंबर सायलीचाच आहे आणि सायलीने जे मेसेज केलेले होते ते आम्ही दोघे इथे तुमच्या पुढे असतानाच केले होते. सो मला समजले की तू पण या प्लॅनमध्ये सामील आहेस. ताई म्हणते, ओ चांगलं डोकं वापरलं. अर्जुन म्हणतो, हो मग डोकं आहे म्हणून तर इथपर्यंत पोहोचलो ना, शेवटी बिझनेसमॅन आहे मी. चल निघतो मी, असं बोलून तो घरी जायला निघतो. घरी येताच
अर्जुनचे बाबा त्याला म्हणतात, अर्जुन बाळा ये इथे बस जरा आमच्याबरोबर, लग्नाबद्दलच चर्चा करतो आहे आम्ही. अर्जुन त्यांच्या जवळ येऊन बसतो आणि म्हणतो, बोला ना बाबा, माझी काही मदत हवी आहे का? बाबा, अरे हो, आम्हाला आणि सायलीच्या बाबांना समजतच नाहीये लग्न आणि एंगेजमेंट कुठे करायची, म्हणजे इथे की गावाकडे, कारण गावाकडची पण मंडळी खूपच उत्सुक आहेत. एकुलत्या एका मुलाचे लग्न आहे ना, आणि तुझी आत्या, मी तिला सांगितले की अर्जुनने मुलगी पसंत केली, तर ती आजच गावाकडून बसलीये इकडे यायला. खूपच आनंदी होती बघ. रिया आणि मनूला पण कळवले बरं का. रिया मनू दोघी आत्यांच्या मुली खूप एक्साइटेड आहेत, त्या तुला भेटायला या रविवारी येणार आहेत. आणि जवाई बापू पण त्यांच्याबरोबर येतील. तुझ्या आईकडल्यांच्या पण सांगितलेले सर्वांना. तुझे दोन्ही मावस भाऊ गौरव आणि राज तेही याच रविवारी येणार आहेत तुला भेटायला. आणि हो, यावेळेस दोघी वहिनी पण येणार आहेत. एकंदरीत या रविवारी एक छोटंसं गेट टुगेदर आहे आपल्याकडे. अर्जुन म्हणतो, अरे वा बाबा, मस्तच. बाबा, मी तुम्हाला काही आयडिया दिली तर? म्हणजे तुम्ही बघा कशी वाटते ते, मी फक्त सुचवत आहे. बाबा म्हणाले, अरे तुझेच लग्न आहे, सांग. अर्जुन म्हणतो, बाबा आपण लग्न गावाला केलं तर? तिथे आपला मोठा वाडा आहे आणि मोठी जागा पण आहे लग्नासाठी, आणि सायलीच्या घरच्यांना पण लग्नाची काळजी नाही. म्हणजे आपले खूप नातेवाईक असतील आणि त्यांची सोय आपल्यापेक्षा चांगली कोण करू शकतं? सायलीच्या बाबांचे गाव पण आपल्या गावाच्या जवळच आहे. तर काय वाटते तुम्हाला? आणि एंगेजमेंट म्हटलं तर आपण वृद्धाश्रमात करूयात का? त्यांनाही खूप बरं वाटेल, खूप आनंदी होतील सर्वजण. बाबा म्हणाले, मला तू म्हणतोयस ते खूप आवडले. मी मोठ्या काकांशी आणि सायलीच्या बाबांशी बोलतो या बाबतीत. आणि आश्रमात एंगेजमेंट खूपच छान कल्पना. खरंच कसा आहेस रे तू? एवढा मोठा बिझनेस उभा केला, इतका पैसा आहे, पण स्वतःचं लग्न गावाकडे आणि एंगेजमेंट आश्रमात करायची म्हणतोस. अभिमान वाटतो की आजही पैशाची किंमत आहे आणि त्याही पेक्षा जास्त तुला माणसांची किंमत आहे. अर्जुन म्हणतो, आहो बाबा, तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे ना, दिखावा नाही आवडत मला. आणि लोकांना काय, आज बोलतील आणि उद्या सोडून देतील. आपल्याला आणि आपल्या माणसांना कशात आनंद मिळतो हे मला महत्त्वाचे वाटते. बरं आई बाबा, मी जाऊ का आता रूममध्ये? झोप येते मला आणि उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. बाबा म्हणाले, जा बाळा, सांगतो मी सर्वांशी बोलून तुला आमचा निर्णय. अर्जुन त्याच्या रूममध्ये जातो. रूममध्ये गेल्यावर फ्रेश होऊन त्याच्या बेडवर पडतो. विचार करतो, किती पटापट झाले ना हे सर्व. 15 दिवसात एंगेजमेंट आणि महिन्याभरात लग्न पण. सायलीशी पण किती अटॅच झालो मी, आणि तिनेही किती सहजतेने मला स्वीकारलं. लकीली तीही तिची मुलगी निघाली जिला मी शोधत होतो. काय म्हणावं याला, खूप निरागस आणि सेन्सिटिव्ह आहे साई, माझी मँगो डॉली. तो स्वतःशीच हसत बोलतो. तिला बघितलं की मी पण तिच्याजवळ खेचलो जातो. अगदी कसं चुमकासारखं किती सहजतेने तिने मला तिच्या जवळ येऊ दिलं. आमच्या दोघातले ते नाजूक क्षण आयुष्यभर मी विसरू नाही शकणार. खूप लवकर झाले. कोणाला समजलं तर लोक म्हणतील याला जास्त उतावळीपणा आला आहे. पण लोकांना काय माहिती, फिलिंग्स असतात त्या. सायली ज्या परिस्थितीतून जात होती त्याला बघता तिला खरंच कोणाची तरी गरज होती. प्रेमाचीच म्हणायला हरकत नाही. आणि कदाचित ती त्यामुळे माझ्या इतकी जवळ आली. पण तिचा इतका विश्वास माझ्यावर तिच्या डोळ्यात, चेहऱ्यावरून दिसतेच. ते किती प्रेम आहे तिचं माझ्यावर, आणि तितकंच माझं तिच्यावर. खूप जपायचं मला तिला. तिच्यातल्या कळीला हळूहळू फुलवायचे आहे. बायको म्हणून तर ती असेलच, पण आयुष्यभर तिचा मित्र बनून राहायचंय. जमेल का मला हे? अर्जुन बेटा, नुसतं लग्न करून संसार उभा नसतो करायचा, तर तो जबाबदारी, प्रेम, मैत्री, तू मे आपुलकी यांनी फुलवायचा पण असतो. बघूयात जमतं का. अर्जुन त्याचा फोन बघतो तर सायलीचे 3 ते 4 मिस कॉल असतात. अर्जुन लगेच तिला कॉल करतो आणि सायली लगेच पहिल्याच रिंगमध्ये कॉल उचलते. अर्जुन म्हणतो, हॅलो, काय म्हणत आहे माझी मँगो डॉली? साई हसत, काय म्हणणार, साहेबांची आठवण येत होती. पण साहेबांना कुठं आमची आठवण येते? अर्जुन म्हणतो, अच्छा जी, आतापासूनच अशी टोमणे. आठवण तर येते आहे तुझी. तू म्हणत असशील तर लगेच येतो तुझ्या घरी. बोल, येऊ का? सायली घाबरूनच, नको, मस्करी पण समजत नाही का तुला? अर्जुन म्हणतो, ते तर तुला पण समजत नाही. दोघेही यावरून हसतात. सायली म्हणते, ऐक ना, मला ना तुझे काही छान फोटोज पाठव ना व्हॉट्सअपला. अर्जुन म्हणतो, का? रात्री झोपेत फोटोला जवळ घेऊन झोपणार आहे का?
त्यापेक्षा मीच येतो ना, अर्जुन खट्ट्याळपणे बोलतो. सायली रागातच, पुरे नसतील द्यायचे नको देऊस. अर्जुन हसतच, हां राग माझ्यासमोर नाही चालणार हा. सायली म्हणते, का राग फक्त तुलाच येतो का, आम्हाला येऊ नये का. सायली चिडवण्याच्या मूडमध्ये असते. अर्जुन म्हणतो, ओ बघावा लागेल तुझा राग कसा असतो ते. थांब आता येतोच मी तुझ्या घरी आणि बघतोच. सायली म्हणते, अर्जुन काय रे असं घाबरवतोस मला, त्रास दिल्याशिवाय तुला चैन पडत नाही ना. हो ना. अर्जुन हसत, अजून मी तुला त्रासच कुठे दिला. तुला लग्नानंतर कळेलच की मी किती त्रास देतो. सायलीला अजून काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो, अशी लाजू नकोस, बोल काहीतरी. सायली म्हणतच, ह्याला कसं कळले की मी लाजते आहे. अर्जुन म्हणतो, हाच विचार करतेस ना की मला कसं कळलं. समजतं मला, आणि हो चेहरा वाचायला जमतं बरं का मला. सायली म्हणते, हो का, अजून काय काय अशा गोष्टी आहेत जे मला माहिती नाही, सांगाल का. अर्जुन म्हणतो, हां ते कळेलच तुला, आणि मलाही तुझे छान छान फोटो पाठव, माझ्या डोळ्यांनाही तितकेच नेत्रसुख. सायली म्हणते, कसं जमतं ना तुला गोड गोड बोलायला, आधी तुझे पाठव मग माझे. अर्जुन म्हणतो, हो ग राणी पाठवतो. बरं ऐक ना, पुढच्या आठवड्यात आमच्या घरी माझे सर्व नातेवाईक भाऊ बहीण येणार आहेत. कदाचित तुलाही बोलावतील इकडेच. मग त्यानंतर आपल्याला एंगेजमेंट रिंग आणायला जायचं आहे. सो शनिवार रविवार तुझे कुठलेही प्लॅन्स नको ठरवू, नाहीतर परत प्रॉब्लेम. सायली म्हणते, चालेल मी नाही जाणार कुठे बाहेर, पण नक्की मला बोलावतील ना, नाहीतर मी आपली वाटच बघत राहायची आणि तुम्ही मला विसरून जायचं. अर्जुन म्हणतो, तुला विसरणं आता शक्यच नाही. मग अजून काय म्हणता आहात मॅडम. सायली म्हणते, अजून काय बोलू, तू बोल ना. अर्जुन म्हणतो, मला सांग, तुला स्पोर्ट आणि सिंगिंग आवडतं ना. मग लग्नानंतर रियाज चालू ठेवणार की बंद. माझी काहीच हरकत नाहीये, कारण मला असे वाटतं की तू लग्नानंतर पण स्पोर्ट आणि रियाज सुरूच ठेवावा. सायली म्हणते, मी लग्नानंतर पण सुरूच ठेवेल, रियाज फक्त सुट्टीच्या दिवशीच, आणि स्पोर्ट्स म्हटलं तर त्याला नाही वेळ मिळणार, कारण घर आणि जॉब सांभाळून कसे जमेल. अर्जुन म्हणतो, सायली तुला कोण म्हटलं की लग्नानंतर तुला किचनमध्ये जाऊन धुनी भांडी करावी लागतील. अगं आमच्या घरी आहेत सर्व कामांना माणसं. हां स्वयंपाक आई बनवते, पण तीही तुला मदत करेलच. सायली म्हणते, हो तरी पण आता सवय कमी राहिली स्पोर्टची म्हणून. अर्जुन म्हणतो, ठीक आहे जशी तुझी मर्जी. हां पण आपण खेळू शकतो स्पोर्ट्स. अर्जुन मस्करीत म्हणतो, समजतंय ना मी काय म्हणतोय ते. सायली म्हणते, ठेवते मी फोन, बाय. अर्जुन हसतच, अगं काय ग गंमत करतो आहे. सायली म्हणते हसतच, मी पण. अर्जुन म्हणतो, शिकल्या मॅडम. सायली म्हणते, मग शिकावं लागेलच ना. चला झोपूयात आता, खूप उशीर झाला आहे. अर्जुन म्हणतो, चल ना झोपूयात, मी येऊ की तू येतेस. सायली म्हणते, अर्जुन तू ना बस झालं चिडवणं, ठेव फोन, गुड नाईट. अर्जुन म्हणतो, गुड नाईट अँड लव्ह यू. सायली तिकडून काहीच बोलत नाही आणि फोन पण ठेवत नाही. अर्जुन म्हणतो, सायली मी थांबलोय ना ऐकण्यासाठी. सायली बोलले की गुड नाईट. अर्जुन म्हणतो, त्याच्यासाठी नाहीच, त्याच्या पुढचं अजून. सायली लाजत, ते ऐकायला अजून वेळ आहे मिस्टर अर्जुन. अर्जुन म्हणतो, बाय मी ठेवते, आणि लाजतच ती फोन कट करते. इकडे अर्जुन गालातल्या गालात असतो आणि म्हणतो, किती लाजते यार ही, कसं व्हायचे माझे, असं म्हणत तो झोपण्याचा प्रयत्न करतो, पण झोप काही लागत नाही. म्हणून त्याचे काही फोटोज तो सायलीला पाठवतो. सायली पण जागीच असते. त्याचे फोटो तिला रिसीव्ह झाला बरोबर ती अशी स्माईल त्याला पाठवते, आणि सायली पण त्याला तिचे काही फोटोज पाठवते. फोटो बघितल्यावर तो ते बघतच राहतो. मनातच म्हणतो, किती छान दिसते आहे ही या फोटोजमध्ये, मन करते बघतच राहावे, आणि तोही तिला अशी स्माईल पाठवतो. आता मात्र सायली खूपच लाजते ते बघून. विचार करते, काय रिप्लाय करू याला, म्हणून मुद्दामून धन्यवाद असा रिप्लाय करते. इकडे अर्जुन तिचा रिप्लाय बघून गालातच असतो, जामच लाजते आणि तिला गुड नाईट करतो. तीही गुड नाईट करून फोन ठेवते. पण अर्जुनच्या मनात काय येते काय माहिती. तो लगेच फोन घेतो आणि सायलीच्या दुसऱ्या नंबरवर मेसेज करतो, हाय टीना, मला तुझ्याशी बोलायचं आहे, बोलू शकतेस का आता. सायलीचा फोन वाजतो, म्हणून बघते तर अर्जुनचा मेसेज तिच्या दुसऱ्या नंबरवर आलेला असतो. तिला समजत नाही, अर्जुन आता तर गुड नाईट करून झोपला, आणि मग त्याने मला म्हणजे टीनाला का मेसेज केला. तिला भीती वाटते, पण ती घाबरतच त्याला मेसेज करते, टीना मी जागीच आहे. अर्जुन मेसेज वाचून गालातच असतो. म्हणतो, आता खरी मज्जा येणार आहे. मग काय अर्जुन तिला म्हणतो, सकाळी मी तुझ्याशी खूप रूड बोललो ना, त्याबद्दल सॉरी.
अगं माझं लग्न ठरलंय आणि तुझा मेसेज आलेला बघून जरा चिडचिड झाली, कारण तुला शोधून शोधून कंटाळलो होतो. त्यामुळे तुला भेटण्याची आशाच सोडून दिली होती. आज तुझा अचानक मेसेज आलेला बघून खूप आनंद झाला. सायलीला हे वाचून तर धक्काच बसतो. मनातच असा कसा वागू शकतो अर्जुन? म्हणजे जर ती मुलगी दुसरी असती तर? शंकेची पाल तिच्या मनात पुटपुटली. ती परत त्याला मेसेज करते, मग तुम्ही त्या दुसऱ्या मुलीशी लग्न करणार का? अर्जुन काय करणार आता? तिला शब्द दिला आहे मी, आणि तू मला आधी भेटली असतीस तर कदाचित आज परिस्थिती काही वेगळीच असती. ऐक ना, मला तुला भेटायचं आहे, भेटशील का? सायली आता रडायचीच बाकी असते. ती मेसेज करते, काय उपयोग आहे, जाऊ द्या, तुम्ही त्याच मुलीशी लग्न करा. अर्जुन म्हणतो, अगं असं नको बोलूस, अजून फक्त लग्नच ठरलंय, झालं तर नाहीये ना? आता मात्र सायलीला खूप वाईट वाटते. अर्जुन इतक्या लवकर कसा काय बदलू शकतो याचा तिला विश्वासच बसत नाही. पण याची सुरुवात तर तिनेच केलेली असते ना, म्हणून ती शांत राहण्याचा प्रयत्न करते. सायली टीना म्हणून रिप्लाय करते, तुम्हाला मी आवडले आणि जर तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार झाला तर तुमच्या होणाऱ्या बायकोचं काय होईल? अर्जुनला तिच्या या प्रश्नावर फार हसू येतं आणि तितकाच त्याला त्रासही होतो की आपण सायलीला न कळत दुखवत आहोत. त्याला तिला हे सांगायचं असतं की तिने केलेल्या चुकीचा परिणाम पुढे जाऊन काय झाला. जर त्याला सत्य काय आहे हे माहिती नसतं तर अर्जुन म्हणतो, अगं मी लग्न मोडेल, पण हां, मी तिचं लग्न एका चांगल्या मुलाशी लावून देईल. शेवटी ती माझी जबाबदारी आहे ना. सायली कोसळतेच. तिला अर्जुन असं काही करू शकतो यावर विश्वासच बसत नसतो. ती रिप्लाय करते, बोलू आपण नंतर यावर, आणि गुड नाईट करून फोन ठेवून देते. अर्जुन पण तिला गुड नाईट करून फोन सायलेंटवर ठेवून झोपतो. इकडे सायलीला उमजत नसते की तिने जे केलंय ते खरंच बरोबर आहे की नाही. तिला याचा आनंद असतो की तीच टीना असते, पण वाईट याचं वाटतं की अर्जुन एका बाजूने सायलीला फसवत आहे. ती लगेच अर्जुनला कॉल लावते सायलीच्या मेन नंबरवरून, पण अर्जुनचा फोन सायलेंटवर असल्यामुळे त्याला समजत नाही. जवळजवळ ती 4 ते 5 वेळा त्याला फोन लावते, पण तो फोन उचलत नाही. त्यामुळे सायलीला रडूच येते. तिला तिची चूक समजते. तिने केलेल्या एका मस्करीमुळे तिच्यात आणि अर्जुनमध्ये अंतर निर्माण झालेले असते. अर्जुन तिला इतक्या लवकर इग्नोर करेल याचा तिला विश्वासच बसत नसतो. शेवटी मन खूप हळवं असतं ना, आतून कुठून तरी काहीतरी निसटतंय असं तिला वाटत असतं. पुन्हा तिला तिचा भूतकाळ आठवतो. आयांश, त्याच्यासारखाच अर्जुन पण नाही. नाही, तो असा नाही करू शकत. खूप गोंधळ तिच्या डोक्यात झालेला असतो. तिला झोप पण लागत नाही. रडून रडून डोळे सुजतात आणि तशातच तिला झोप लागते. सकाळी उठवायला थोडा उशीरच होतो. ती पटापट सर्व आवरते आणि ऑफिसला जाते. डोक्यात फक्त अर्जुनचा विचार असतो. इकडे अर्जुन पण घाईत असतो, त्यामुळे त्याला फोन चेक करायला वेळच मिळत नाही. ऑफिसमध्ये गेल्या गेल्या लागोपाठ 2 मीटिंग असतात, त्यामुळे तो खूप व्यस्त होतो. दुपार होते, पण सायलीला अर्जुनचा एकही मेसेज किंवा कॉल येत नाही. ती खूप चिडते. तीही ठरवते की जोपर्यंत त्याचा कॉल येणार नाही ती पण त्याला कॉल करणार नाही. इकडे अर्जुन मीटिंग्स संपवून थोडा रिलॅक्स होतो. त्याला समजतं की कामाच्या गडबडीत त्याने सकाळपासून सायलीला एकही मेसेज किंवा कॉल पण केलेला नसतो. तो लगेच फोन चेक करतो. बघतो तर तिचे 4 ते 5 मिस कॉल्स असतात, तेही रात्रीचे. त्याला समजते की सायली थोडी इन्सिक्युअर झाली आहे, पण त्याला तिच्याचकडून कबूल करून घ्यायची असते की तीच टीना आहे. म्हणून तो शांत राहतो आणि आधी टीनाच्या नंबरवर हाय काय करतेस असा मेसेज करतो. सायली तो मेसेज बघते आणि तिचा पारा आणखीनच चढतो. ती त्याला काहीही रिप्लाय देत नाही. मग तो सायलीला कॉल लावतो. ती पण तो कॉल उचलते. काय करणार, प्रेम करत असते ना ती. अर्जुन म्हणतो, हॅलो मॅडम, काय करत आहात? सायली चुजबीज बोलते, ऑफिसमध्ये आहे, काम करत आहे. अर्जुनला समजते सायली खूप दुःखी आहे. त्यालाही त्रास होतो. तो बोलतो, काल रात्री का कॉल केला? मी झोपून गेलो त्यामुळे बघितलेच नाही, आणि आज सकाळपासून मीटिंग्समध्ये असल्याने तुला कॉलच करता आला नाही. सायली म्हणते, काही नाही, सहजच केला होता, मी बोलते नंतर, असं बोलून ती फोन कट करते. अर्जुनला वाटते की आपल्यामुळे सायली दुखावते आहे, पण काहीही करून त्याला तिच्याकडून वधवून घ्यायचंच असते. त्यामुळे तो मुद्दामहून तिला आणखीनच चिडवण्यासाठी टीनाला मेसेज करतो. काय करतेस, रिप्लाय कर. जेवण झालं का? मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. सायली मेसेज बघते आणि जास्त चिडते.
काय चाललंय हे अर्जुनचं? मला इग्नोर करून हा टीनाला मेसेज करतोय. खूप झालं. परत अर्जुनचा मेसेज येतो. अगं रिप्लाय कर, करमत नाही मला. तुझी आठवण येत आहे. मला वाटतं की मी पण तुझ्या प्रेमात आहे. बस. हा मेसेज बघितल्यावर तर सायली ठरवते काय तो सोक्षमोक्ष लावायचा आणि अर्जुनला चांगलंच सुनवायचं. इकडे अर्जुन मजा घेत असतो. त्याला माहिती असते चिडून सायली त्याला फोन करेलच आणि तेच होतं. ती अर्जुनला फोन करते. अर्जुन पण फोन घेतो. सायली चिडूनच म्हणते, अर्जुन मला तुझ्याशी बोलायचं आहे अँड इट्स अर्जंट. अर्जुन मुद्दामून सायली, अगं मला बिलकुल पण वेळ नाहीये. माझ्या लागोपाठ मीटिंग्स आहेत. सो आपण परवा बोलूयात, ठीक आहे? सायली म्हणते, थांब अर्जुन, तुझं काय सुरू आहे? मी तुला इतके फोन करते, तुला बोलायला वेळच नसतो. मला तुझ्याशी आजच बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो, नाही ते जमणार नाही मला. आपण परवाच बोलूयात. आणि तो तिच्या बोलण्याआधीच फोन कट करतो. सायली चिडते आणि दुखी पण होते. न कळत तिच्या डोळ्यातून पाणी येते. कसे बसे 2 दिवस सरतात. या 2 दिवसात नाही सायली अर्जुनशी बोलते आणि नाही अर्जुन सायलीशी. पण अर्जुनला तिच्याशिवाय करमत नसते. त्याला सारखी तिची आठवण येत असते. तिच्याशी न बोलून बरोबर 3 दिवस झालेले असतात. सायलीची हालत पण काही वेगळी नसते. पण अर्जुनला तिला हे समजवायचे असते की कोणाला न कळत असा त्रास देणं तिलाच किती महागात पडलं असतं आणि त्यामुळे होणारा जो मनस्ताप असतो तो अजूनच जास्त असतो. 2 दिवसानंतर तो स्वतःहून सायलीला फोन करतो आणि सायली पण तितकीच त्याच्या फोनची वाट बघत असते आणि तितकीच ती रागात पण असते. ती लगेच फोन उचलते. अर्जुन म्हणतो, हॅलो सायली, आज दुपारी भेटायचे का? तुला बोलायचं होतं ना काहीतरी? सायली म्हणते रागातच, हो भेटूया. मी आज हाफ डे टाकून येते. कुठे भेटायचं सांग मला. अर्जुनला माहिती असते की सायली रागाच्या भारात त्याला खूप काही सुनावणार आहे. त्यामुळे तो तिला ताईकडेच भेटूयात असं बोलतो आणि सायली पण हो म्हणत रागातच फोन कट करते. अर्जुन मनातच, बाप रे, खूपच रागात आहे मॅडम. आज खूप बोलणी ऐकावी लागणार आहेत. तयार रहा अर्जुन, असं बोलून तो त्याच्या ताईला फोनवर सर्व काही सांगतो. ताई पण म्हणते, दोघेही बोलून घ्या शांतपणे, म्हणजे सायलीचा गैरसमज पण दूर होईल. अर्जुन पण ताईला हो म्हणून फोन ठेवतो. त्याची एक महत्त्वाची मीटिंग संपवून तो ताईकडे पोहोचतो. पण सायली मॅडम आधीच हजर असतात तिथे. रागाने तिचा चेहरा लालबुंद झालेला असतो. अर्जुन दुरूनच तिला बघतो. आत आल्यावर ताई बोलते, तुम्ही दोघेही तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते सॉर्ट आऊट करून घ्या. आणि हो, हॉलमध्येच भांडत नका बसू. स्टडी रूम किंवा गेस्ट रूममध्ये जाऊन शांतपणे बोला. मला बँकेत काम आहे, मी जाऊन येते. असे बोलून ती मुद्दामून तिथून निघून जाते. अर्जुन काही न बोलता गेस्ट रूममध्येच त्याच्या गळ्यातल्या टाय सेल करत सायलीला तिकडे येण्याचा इशारा करत निघून जातो. सायली जवळजवळ 3 दिवसांनी त्याला बघत असते. फेंट ब्ल्यू कलरचा फॉर्मल शर्ट, त्यावर डार्क ब्ल्यू कलरची फॉर्मल पॅन्ट, गळ्यात ब्ल्यू कलरचा टाय, खांद्याला एका बाजूने लटकवलेली लॅपटॉपची बॅग. एकदम स्मार्ट, पर्सनॅलिटी अगदी परफेक्ट बिझनेसमॅन तो दिसत असतो. सायली त्याच्या मागोमाग रागातच जाते. अर्जुन त्याचा टाय गळ्यातून सेल करत तिथे सायलीची वाट बघत खिडकीजवळ उभा असतो. सायली तडाफडीने येते. तिच्या डोळ्यात खूप राग दिसत असतो. तिने सिंपल येल्लो कलरचा लॉंग कुर्ता आणि ब्लॅक कलरची लॅगिन्स घातलेली असते. चेहरा राग, चिडचिडीत आणि शांत, झोप नसल्यामुळे उदास वाटत असतो. केस पण सेल लांब वेणी घालून बांधलेली असते. त्यात पण ती सुंदर दिसत असते. आल्या आल्या तिच्या प्रश्नांचा भाडीमार अर्जुनवर सुरू होतो. ती म्हणते, समजतोस काय तू स्वतःला अर्जुन? 3 दिवस ना फोन ना मेसेज, काय सुरू आहे तुझं? ती अर्जुन समोर येऊन त्याला बोलत असते. अर्जुन शांतपणे बोलतो, अगं मला काम होती खूप. काय झालं एवढं चिडायला? अर्जुनचा इतका थंड रिस्पॉन्स बघून ती अजूनच चिडते आणि रागाच्या भारात त्याची कॉलर पकडत त्याला एका साईडला घेत बोलते, किती खोटं बोलणार आहेस रे अर्जुन? अजून तू? अर्जुन आता मात्र थोडा गंभीर होतो. तो सायलीला शांत करत तिचा कॉलर वरचा हात काढण्याचा प्रयत्न करतो. पण सायली काही सोडायला तयार नसते. अर्जुन म्हणतो, सायली काय झालंय तुला? आणि अशी चिडते काय आहेस? वेड्यासारखं नको करूस, माझी कॉलर सोड. सायली म्हणते, वेड्यासारखं मी करत आहे की तू? मला तुझ्याशिवाय करमत नाही. मला तुला भेटायचं आहे. जेवण झालं का? रिप्लाय का नाही करत आहेस? मला वाटतं की मी पण तुझ्या प्रेमात आहेस. हेच मेसेज तू टीनाला करत होतास ना? आणि त्यासाठी तू मला इग्नोर करत होतास. शी, असा कसा वागू शकतोस तू? तूही त्या आयनसारखाच निघालास ना? ती अर्जुनकडे रडवलेल्या आणि रागवलेल्या चेहऱ्याने बघत असते. या वाक्याने अर्जुन खूप दुखावतो.
तो सायलीचा हात झटकत म्हणतो, काय चाललंय आणि कोण ही टीना? काय प्रूफ की मी तिला मेसेज केले? सायली चिडत त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणते, कोण टीना? ती टीना मीच आहे. माझाच तो दुसरा नंबर आहे. मीच तुला टीना म्हणून मेसेज केला होता. तुला सरप्राईज द्यायचे होते की तू ज्या मुलीला शोधायचा मंदिरात ती मुलगी मीच आहे. पण चुकलंच माझं तुझ्यावर विश्वास ठेवून. सायली रडवलेल्या अवस्थेत बोलत होती. अर्जुन मात्र तिच्याकडे हातावर हात ठेवून एकटक बघत होता. ती जाता जाता रागारागात त्याला म्हणते, आय हेट यू अर्जुन, आय हेट यू. तिला जाताना बघून अर्जुन तिचा हात पकडतो. सायली म्हणते, सोड माझा हात अर्जुन. मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये आणि तुझं काही स्पष्टीकरण पण ऐकायचं नाहीये. अर्जुन तिचा हात मागे पिरगळत तिला त्याच्याजवळ ओढतो. सायलीच्या हृदयाची धडधड वाढू लागते. ती त्याच्या खूप जवळ असते. अर्जुन म्हणतो, मला तुला कुठल्याही गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायचंच नाहीये, कारण मला आधीच माहिती होते की तूच टीना आहेस. सायली एकदम शॉक होत त्याच्याकडे बघते. अर्जुन तिला जवळ करत म्हणतो, हो, अशी बघू नकोस. तुला काय वाटतं, मजा मस्करी फक्त तूच करू शकतेस का? तुझ्या या एका मस्करीमुळे मला किती मनस्ताप झाला असता विचार केला होता याचा? विचार कर, नुकतंच लग्न ठरलेल्या मुलाला कोणी एक अनोळखी मुलगी म्हणते, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि तू जर नाही म्हणलास तर मी तुझ्या घरीच येईल डायरेक्ट. काय वाटेल त्या मुलाला? किती गिल्टी फील करेल तो? समजत आहे का तुला? जर मला खरं काय आहे समजलं नसतं तर मला किती मनस्ताप झाला असता. न कळत मी तुला फसवत आहे असंच मला वाटलं असतं ना. सायलीला हे सर्व ऐकून खूप धक्का बसतो. तिलाही समजतं की तिने केलेल्या मस्करीचा किती वाईट परिणाम अर्जुनच्या मनावर झाला असता. तिला काहीच सुचत नसते. तिला खूप रडू येते. तिला रडताना बघून त्यालाही खूप त्रास होत असतो. तो तिचा हात सोडतो आणि तिचा चेहरा त्याच्या हाताच्या ओंजळीत घेत तिला म्हणतो, सायली, आय एम सॉरी. मला माहिती आहे की माझ्यामुळे तुला त्रास झाला, पण तुला तुझी चूक समजणं तितकंच महत्त्वाचं होतं. सायली त्याला रडतच बिलगते. त्याला म्हणते, तू का सॉरी म्हणतोयस? चूक तर मी केली आहे ना. तुला न समजून न कळत तुला दुखवून चुकले रे माझं. मला माफ कर. अर्जुन तिला कवेत घेत म्हणतो, नाही ग राणी, तू चुकली नाहीस. फक्त कुठली गोष्ट कशा प्रकारे आणि कोणत्या वेळी व्यक्त करावी हे तुला समजले नाही. पण तुझ्या या मस्करीमुळे मला किती त्रास झाला असता याचा विचार तू करायला हवा होतास. सायली अजूनच त्याला घट्ट बिलगते. म्हणते, खरंच चुकले रे मी. नाही विचार केला मी याचा की तुला त्रास होईल. मला तर फक्त तुझ्या चेहऱ्यावर आनंद बघायचा होता. खरंच मला माफ कर. सायली त्याच्याकडे रडवलेल्या चेहऱ्याने बघते. तिचे अश्रू पुसत तो तिला म्हणतो, अगं प्रेम करतो मी तुझ्यावर. माफ तर मी तुला तेव्हाच केले जेव्हा मला समजले की तू मला सरप्राईज देण्यासाठी हे सर्व करत आहेस. आणि थँक्स टू युअर मॉम. त्या दिवशी जर तू आईस्क्रीम घेण्यासाठी गेली नसतीस आणि तुझा फोन माझ्याकडे नसता तर तुझ्या आईकडून मला समजलंच नसतं की त्या तुला टीना म्हणतात. सायली गोंधळलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे बघते. तो म्हणतो, हो, तुझ्या आईचा फोन आलेला होता तेव्हा आणि मग मला समजले की ती टीना तूच आहेस आणि मग मी सर्व हा प्लॅन केला. सायली, खरं सांगू, तुझ्याबरोबर न बोलून मलाही खूप त्रास होत होता, पण तुला समजणं पण तितकंच गरजेचं होतं म्हणून मला हे करावं लागलं. सायली म्हणते, अर्जुन, खरंच सॉरी. खूप राग आला होता मला जेव्हा तू मला इग्नोर करायचा, पण मला तुझी बाजू आता समजत आहे की मी असं काय करू की तू मला माफ केलं असं मी समजेल. अर्जुन तिच्याकडे खट्ट्याळपणे बघत म्हणतो, खरंच करशील मी जे सांगेल ते? सायली म्हणते, हो, तू म्हणशील ते करेल. सांग ना काय करू? अर्जुन म्हणतो, बघ हा, नंतर मागे फिरायचं नाही. सायलीला डाऊट येतो की असं काय सांगणार आहे. अर्जुन बेट तर त्याला लक्षात असेलच, मग त्याशिवाय दुसरं काय? ती म्हणते, सांग ना, तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. अर्जुन तिच्या डोळ्यात बघत म्हणतो, मग बेट मला जिंकू दे. सायलीला हा धक्काच असतो. तिला खूप लाजल्यासारखे होते. अर्जुनपासून दूर जात ती म्हणते, ते सोडून तू मला काहीही सांग, मी करेल. अर्जुन तिच्या जवळ येत, सायली, अशाने तू मला दुखवत आहेस आणि तुझा शब्द तू मागे घेत आहेस. सायलीला समजते अर्जुनचे एकाच तीरमध्ये बरोबर 2 निशाणे साधलेत. ती काही बोलण्याच्या आतच अर्जुन तिला म्हणतो, ठीक आहे, तुला मला जिंकून असेल द्यायचं तर राहू दे. असं बोलून तो निघणार. तोच सायली त्याच्या गळ्यातला टाय ओढून त्याला तिच्याकडे ओढते. आणि मग काय? अर्जुन बेट जिंकतो. दो दिल
मिल रहे हैं मगर चुपके चुपके, सबको हो रही है, सबको हो रही है खबर चुपके चुपके. असंच काही सुरू आहे या दोघांचं. कसं असतं ना, न कळत आपण ज्या माणसावर प्रेम करतो त्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने दुखावतो आणि आपल्याला ते समजत पण नाही. समोरची व्यक्ती अर्जुन सारखी समजूतदार असेलच असे नाही. सो कुठलीही गोष्ट करताना त्याचा पुढचा परिणाम काय होईल याचा विचार आधी करायचा असतो. प्रेमात भांडण तर होतच असतात, पण ते भांडण किती समजूतदारीरित्या आपण संपवतो याला जास्त महत्त्व आहे, नाही का? आता बघूया पुढील भागामध्ये आत्याबाईची आणि अर्जुनच्या भाऊ बहिणींची एंट्री आहे. बघा मग कशी होते एंगेजमेंट आणि मग लग्न. हा भाग खूप मोठा आहे बरं का. भरभरून प्रतिसाद द्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.